तर पुन्हा एकदा मी विनंती करतोय प्रमोदजी देवलीकर यांना की आनंद जाधव यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण करायचा आहे। एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं कार्य त्यांचं राहिलं आहे आणि या स्पर्धेमध्ये आर्थिक सहकार्य पप्प्या कोळी आणि आनंद जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जातात। धन्यवाद चंदनजी तांगडी आणि समीर तांगडी, आमच्या विनंतीला आपण मान राखला। या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय आनंद जाधव यांचा, जबरदस्त युवा व्यक्तिमत्व, त्यांना देखील सन्मानित केलं जातं प्रमोदजी देवलीकर यांच्या शुभ हस्ते। एवन जोडी प्रणयजी रायकर आणि त्यांच्याच माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा। पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आणि जाऊया ऑन गोइंग मॅच कडे। सामना पाहायला मिळतोय श्री कान्हाई स्पोर्ट पाये बी आणि त्यांच्या विरोधात टीआर स्पोर्ट्स नागले, या दोन संघामध्ये सामना जिंकला होता। टीआर स्पोर्ट नागले संघाच्या कॅप्टन स्वप्नीलने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि कान्हाई स्पोर्ट पाये बी संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे। एका बाजूला विकी रायकर आणि त्याच्या सोबतीला हितेश ठाकूर मैदानावरती दाखल झालेला आहे आणि समालोचन कक्षामध्ये देखील आपण बदल करतो। या ठिकाणी आपल्याला जॉईंट होतील जुचंद्र परिसरातील गोड आवाज अक्षयजी साटम सर, धन्यवाद। कान्हाई स्पोर्ट पाये बी संघाच्या कोणत्याही फलंदाजाने षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर आदरणीय सन्माननीय शरदजी धुमाल यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल कान्हाई स्पोर्ट पाये बी संघाला। सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले ना तर शरदजी धुमाल यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज। प्रसाद शिकारी आपण संपर्क साधायचा। प्रसाद शिकारी काय 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 पैसे किती? षटकारांची हॅट्रिक कान्हाई स्पोर्ट पाये संघाच्या कोणत्याही फलंदाजाने कंप्लीट केली तर सुरेश तांगडे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक। तर समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी बदल करतोय, आपल्याला जॉईंट होतील अक्षयजी साटम सर, धन्यवाद। गेम ऑन, पहिलाच बॉल, व्हाईट बॉलचा सिग्नल। व्हाईट बॉलने सुरुवात होते, टीमची धाव संख्या 1। आदरणीय सन्माननीय पिंटाजी परेड साहेबांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे। पिंटाजी परेड यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा, कारण या स्पर्धेसाठी खूप चांगलं सहकार्य, मोलाचं सहकार्य पिंट्या परेड साहेबांचं राहिलेलं आहे आणि त्यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। पिंटाजी परेड आपल्यास विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा, आपलं हार्दिक स्वागत आहे। कान्हाई स्पोर्ट पाये संघाच्या कोणत्याही फलंदाजाने षटकार ठोकला तर प्रत्येक षटकारांसाठी अक्षयजी देवलीकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि आकाश कोंडस्कर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि तदनंतर राज देवलीकर यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल। हरेश बंडू पाटील यांनी पारितोषिक लावलेलं आहे टीआर स्पोर्ट नागले संघासाठी। सलग 3 चेंडूवरती 3 विकेट घेतले ना तर कोणत्याही गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक असेल। सुनील रायकर आला मैदानाच्या आतमध्ये, एक हार्ड हिटर बॅटर। रनआउटच्या माध्यमातून विकेट गेलाय सुनीलने आणि बॅटनेच पहिल्याच आल्या फटका अप्रतिम खेळलाय। हितेश, माफ करायचं हितेश, आपण पाहिला नॉन स्ट्राईकला रनआउट झाला होता। सुनील आता स्ट्राईकला येईल। कान्हाई स्पोर्ट पाये बी हा संघ आपण बघतोय, घरचं मैदान, घरची स्पर्धा, नवीन पर्व आहे आणि नवीन पर्वामध्ये आता चांगला खेळ व्हावा ही अपेक्षा आहे प्रत्येकाला। भरपूर स्ट्रगल राहिलंय चॅम्पियन क्रिकेट आणि सरकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आणि आज ते सर्व चित्र पुसायचे तर चांगली बॅटिंग करावी लागेल। सुरुवातीला अनेक पारितोषिक लावलेत, घरचा संघ आहे आणि जास्तीत जास्त मालामाल तुम्ही होऊ शकता। स्ट्रायकरला सुनील रायकर
आज खरं रूप दाखवावं लागेल सुनीलला ॲज अ बॅटर म्हणून. बॉलिंग मार्कवरती यश पुढचा बॉल घेऊन 2 धावा फलकावरती. स्लोवर 1 चेंडू होता, चेंज ऑफ पेस, वाईट बॉलचा सिग्नल येतोय. एक्स्ट्रा धाव्याने धावफलक पुढे येते. टीमच्या घरामध्ये व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुणे, उपस्थित सर्व क्रीडा रसिक, आयोजक, प्रायोजक सर्वांचं हार्दिक स्वागत. जबरदस्त ही स्पर्धा नेत्रदीपक श्री कान्हाई माता चषक 2026. ओ यावेळी कट केला बॉलला, परंतु शोधून काढले एसटी रक्षकाला. आउटसाइड एज घेत पुन्हा एकदा सुनील रायकलचं स्ट्रगल मात्र या ठिकाणी चालू असताना पाहिले. विकेट डाऊन. सुनील बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. हरीशजी बंडू पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी देखील 100 रुपये आहे. आतापासून ते पारितोषिक लगावलं जाईल. गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील पारितोषिक प्रत्येक विकेटला 100 रुपये. हरीशजी बंडू पाटील साहेबांकडून. या अगोदर श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ मॅच जिंकला आणि आज पुरेपूर 5 बॉलरचा वापर केला. पुढचा बॉल यश. हुकचा पट्टा कन्वर्ट करायचा होता. आणखीन एक विकेट जाण्याची दाट शक्यता. बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन. गॉन. ऑन अ हॅट्रिक चान्स. यश काय जबरदस्त बॉलिंग अटॅक. 3 धावा, 2 वाईड आल्यात त्याच्यामध्ये आणि या ओव्हरमध्ये टोटल 3 विकेट गेले. 2 यशच्या नावावर, 1 रनआउट. विक्की रायकरने नाराज केलं या मॅच मध्ये. सुरुवातीला रनआउट झाला. सुनील रायकरकडून अपेक्षा होती, तोही स्वस्तात बाद झाला. आता हार्दिक देईल हार्दिक शुभेच्छा की इथे यश यशस्वीरित्या हॅट्रिक घेईल. ऑन अ हॅट्रिक चान्स. यश आलाय बॉलिंग मार्क वरती. शेवटचा बॉल. लोअर फुल टॉस बॉल. हॅट्रिक नाही तरी सुद्धा जबरदस्त गोलंदाजी राहिलाय. 2 विकेट घेतलेत यशने आणि या पहिल्या ओव्हर मध्ये काय बॉलिंग अटॅक पाहायला मिळतो. आतापर्यंत जर पाहिलं ना तर 5 बॉल मध्ये 3 धावा. जबरदस्त बॉलिंग अटॅक. टिचून मारा केला जातोय. बॅटरची आतापर्यंत बॉडी लँग्वेज ओळखली जाते. स्लोवर 1 चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेत. मिस टायमिंग. फटका. फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी. फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होईल आणि पाहता पाहता 1 धाव कंप्लीट. ओव्हरचा झालाय इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि टीमची धावसंख्या आहे टोटल 4 धावा, 3 गडी बाद. बॅटिंग करत असताना कान्हाई स्पोर्ट्स पाये बी हा संघ. एस डीजे. झिरो 9 शिव प्रतिष्ठान एवन जोडी प्रेझेंट आपण पाहतोय. शूर मराठा व कान्हाई स्पोर्ट पाये बी आयोजित भव्य दिव्य श्री कान्हाई माता चषक 2026 चा हा टेनिस क्रिकेटचा थरार. भव्य दिव्य आयोजन नियोजन. नवीन पर्व, नवीन हंगाम, नवीन उम्मीद आणि नवीन जल्लोष. नव्याने ही स्पर्धा आपण पाहतोय पाये नगरीमध्ये, या पाये गावामध्ये आकर्षित करते ही स्पर्धा. आणि मुख्य आयोजक प्रमोद देवळीकर रायकर ही एवन जोडी आहे. 09 प्रतिष्ठान
शिव प्रतिष्ठान आपण बघतोय, तो स्टँड देखील पाहायला मिळतोय. श्री कान्हाई देवी स्टँड देखील पाहतोय या स्पर्धेमध्ये. आझाद रणबे मध्ये बिघाड झालाय. नाव आझाद आहे, सध्या तरी दुखापतग्रस्त झालाय की काय. मागील मॅचची चर्चा केली तर 50 धावा तितक्याही मोठ्या नव्हत्या, तितक्याही छोट्या नव्हत्या. फायटिंग टोटल होता. सुरुवात खराब राहिली बॅटिंग करताना खार्डी टीमची, आणि तिथे कैवल्य पाटील काय गोलंदाजी आहे. मागील स्पर्धेमध्ये 2 धावा, तिथे देखील जबरदस्त बॉलिंग अटॅक. याही स्पर्धेमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या पहिल्या मॅच मध्ये. चेतन चंद्रपाडा एक्सप्रेस पहिल्या बॉलवरती षटकार गेला, त्यानंतर मात्र पूर्ण कमबॅक केला. 9 धावा, 1 विकेट त्यानेही घेतला. अमित दुधनाथ जेव्हा जेव्हा वापर केलाय चांगली गोलंदाजी, त्यानेही 9 धावा देत 1 विकेट. आणि शेवटला कॉम्बिनेशन पाहिला नितेश शिंगोटे आणि कल्पेश, म्हणजेच ओव्हरऑल टीम जिंकले ती देखील जबरदस्त बॉलिंग अटॅकनुसार. आणि रवी वाघमारे नवीन सुरुवात केले नवीन पर्वाची, तर 2026चा पहिला मॅन ऑफ द मॅच घेत असताना रवी वाघमारे यांना पाहिलं मागील मॅचमध्ये. या अगोदर प्रसाद भूते काय जबरदस्त बॅटिंग केली, त्याच्या बॅटमधून 67 धावा आणि गोलंदाजी करताना 2 विकेट. काय जबरदस्त ऑलराऊंडर प्रदर्शन. टिवरी स्पोर्ट टिवरी 2 मॅच जिंकलाय, म्हणजे आजच्या दिवसातला शेवटचा मॅच टिवरी स्पोर्ट टिवरी संघ खेळणार आहे. त्यांच्या अपोजिट पाहूया इथे कोण जिंकते. त्यानंतर चंद्रपाड्याच्या अगेन्स्ट कोणता संघ खेळेल. इथे जो तो जिंकेल तो 2 हात करेल श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा विरुद्ध. आझादचा पहिला बॉल खाली राईज करायचा होता, परंतु सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी आझादच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 4. चंद्रपाडाचे समर्थक देखील भरपूर गर्दीने, त्यानंतर या परिसरातील पायाचे समर्थक पूर्णपणे खचाखच हा मैदान भरतोय. अजून एकदा बॅटची काय एज घेतलाय का हा प्रश्नचिन्ह निर्माण. आणि इथे मात्र बॅटची इनसाइड एज इनर एजला लागून चेंडू जातोय पाठीमागच्या दिशेने. एकच धाव येईल. अप्रतिम गोलंदाजी. कानाही पाये बी थोडा भरकटलाय संघ. इथे खुलून खेळावं लागेल. दबावमध्ये खेळाल तर दबाव ऑटोमॅटिकली रिलीज होत राहील. दबावमधून बाहेर पडायचे तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट टाकावा लागेल, तो अप्रोच दाखवावा लागेल. आझादचा पुढचा बॉल. या आडव्या बॅटचा वापर केलाय. स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि आरामात फील्ड वर्क करेल. तिथपर्यंत सध्या 1 रन कंप्लीट. फेकी खराब, बॅकअप दिलं जाईल. काही गरज नव्हती. आरामात चेंडू घेऊन देखील आला असता तरी मात्र इथे एकच धाव असती. मी म्हणेन की गोलंदाजाने चुकी केली, बॅकअप केला नाही. बॅकअप नसला तर क्रिकेटमध्ये लवकर पॅकअप देखील होताना पाहिले. 7 धावा 3 बॉल. चेंडू क्रमांक 4 बॉलिंग मार्क वरती आझाद पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे स्ट्रगल करतोय सातत्याने आणि इथे मात्र लेग बॅटच्या माध्यमातून पंचांकडून इशारा येतोय. जबरदस्त अंपायरिंग या मॅच मध्ये. 2 पंच आपण बघतोय. चंदन देवळीकर आणि समीर तांगडी या परिसरातील एक जबरदस्त खेळाडू देखील आहेत आणि तेवढेच चांगले पंचगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. समीर चांगल्या फॉर्म मध्ये आहे यंदा. बॅटची एज घेतले. पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट लॉंग स्टॉप रिझनला निघून गेलाय. 1 धाव येईल. एका धावेने टीमची धावसंख्या 9 धावा. भरपूर सारी चर्चा केली असेल कान्हाई बी संघाने की आज आपली घरची स्पर्धा आहे आणि घरचं मैदान गाजवायचं तर चांगली खेळी करावी या अपेक्षेने उतरलाय. सुरुवातीला गेलेले विकेट दबाव रिलीज केले आणि आता सिंगलने सध्या धावफलक 9 वरती येते. 5 बॉल. शेवटचा बॉल राईज केलाय. वाईट बॉलचा सिग्नल. डोक्याच्या वरून हा वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा धावेने टीमची धावसंख्या पुढे येते 10 धावा. म्हणजेच काय 1 बाउन्सचं वॉन देखील पाहायला मिळेल का. वाईट बॉल आलाय. 10 रन्स. वन बाउन्सचा वॉन केलाय समीर तांगडे यांनी. आता मात्र पाहिला हुकचा फटका. फ्लॅट 6.
आउट ऑफ द पार्क, फ्लॅट अँड फ्लॅट, सिक्सर. सुपर बॅटिंग. षटकार येतोय हितेशच्या बॅट मधून. या 6 धावेने धावपळक 16च्या घरामध्ये. 2 ओव्हर 16 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पहिला हा फटका तर जबरदस्त फटका सजवला, ज्या अनुषंगाने बॅटर शफल झाला. शफल भरपूर झाला. अगदी जर पाहिलं खांद्याच्या लेवलला हा बॉल, आणि त्या बॉलला बरोबर कॉमेंट्री स्टुडिओच्या स्वागत करता, विकास स्पोर्ट लाईव्हच्या डिजिटल स्कोरच्या स्वागत करता आलाय षटकार. 16 धावा. विकास स्पोर्टची टीम पाहिली तर 2 कॅमेरे आहेत, 2 कॅमेरामॅन आपण बघतोय. कौशल समोरचा कॅमेरामॅन, आकाश कॅमेरामॅन साइड अँगल, आणि डिजिटल स्कोरर मिस्टर उस्मान डिकाभाई यांचा हे यूट्यूब चॅनल. आणि नक्कीच फार बिझी हे चॅनल असते. एका दिवसामध्ये 3, 4, 5, 6 ते 7 सेटअप नेहमीच विकास स्पोर्टचा पाहायला मिळते. क्वालिटी आणि कमी खर्चा परवडेल असं यूट्यूब चॅनल. चांगली क्लॅरिटी, चांगली क्वालिटी विकास स्पोर्ट लाईव्ह. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. येणाऱ्या सर्व स्पर्धा तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. इथे मात्र पुन्हा एकदा जास्तीत जास्त कटर बॉलरचा वापर केला जातोय. समोरून बाहेर, समोरून आत अशा प्रकारची बॉलिंग पाहतो. मोनिश आलाय. TR नागलेचा महत्वाचा गोलंदाज मोनिश. दोन्ही चेंडू वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. मोनिश पाटील आल्या आल्यास त्याच्या नावावर काय हा विकेट होईल का? गेला होता बॉल पर्यंत. धावता झेल, कठीण झेल. एकतर गोलंदाजी टाकायची आहे, मोठा रनअप आहे, त्यानंतर अर्ध्या क्रीज वरती जाऊन पुन्हा एकदा पाठीमागे येते, कठीण असते. आणि इथे मात्र 1 धाव येईल. एका धावेने टीमची धाव संख्या 17 धावा, 17. आता स्लोवर 1. पुन्हा एकदा कटरचा वापर केला जातोय. चाणाक्ष बुद्धी आहे आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी होते. या मॅच मध्ये एकच षटकार आलाय, म्हणजे थोडस प्रेक्षक वर्ग देखील नाराज असेल. इथून येणारे बॉल 9 आहेत. 9 बॉल मध्ये जर कानाई पाये ब या संघाने 4 ते 5 षटकार, कमीत कमी 4 षटकार आले ना, तर एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचेल. 17 म्हणजे खतरा, आणि सध्या खतरा आहे ना बॅटर हितेशच्या नावावर. हितेशने केलाय हिट, पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल, आउट ऑफ द पार्क. षटकार. जागा बनवली ऑफ स्टंप वरती हा बॉल, आणि काय फटका केला, काय पॉवर जनरेट केली. अगोदरच तुटून पडला. या बॉलचा वेट करत होता, आणि वेट केल्यानंतर या बॉलची वाट लावले. षटकार येतोय. 6 धावेने धावपळक 23च्या घरात, 23 रन्स. हीच अपेक्षा आहे, म्हणून सांगितले की 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 4-5 जेवढे षटकार येतील तेवढा बेनिफिट, तेवढा ऍडव्हान्टेज कान्हाई स्पोर्ट पाय बी संघाला राहील. आणि गोलंदाजी करताना TR नागले संघाला काय करायचं तर इथे रोखायचंय. जी गोलंदाजी यशने केली, आझादने केली, तीच गोलंदाजी मोनिशला करायची आहे. पुढचा बॉल स्लोवर 1. अजून एकदा चाबूक शॉट, जबरदस्त फटका. बॉटम हॅमचा चांगला वापर केलाय, आणि मिड विकेटच्या डोक्यावरून आणखीन एक धूम धडाका, दर्जेदार षटकार. 2 आल्यात आणि सलग 3रा आला तर अनेक पारितोषिक लावलेत. बघूया 3रा षटकार येईल का? काय जबरदस्त बॅटिंग करतोय. धावपळकावरती धावा 29. नितेश ठाकूर, शशिकांतजी देवलीकर साहेबांकडून पारितोषिक आलंय. हितेश ठाकूर करता 100 रुपयाचा कॅश प्राइज ते आमच्यापर्यंत जमा केलंय. थँक्यू शशिकांतजी देवलीकर. 29 धावा. आपल्या परिसरातील खेळाडूंना एक संजीवनी देतात, ऊर्जा देतात, त्यांच्या खेळीला रिस्पेक्ट करतायत. त्या कारणास्तव आपण पाहतो हे पारितोषिक कितीचं आहे याला महत्व नाही, तर या खेळीला महत्व आहे. 29 धावा, 5 बॉल. सलग 3रा षटकार येईल का? सलग 3रा येईल का? आणि इथे मात्र पिकअप शॉट,
आउट ऑफ द पार्क. आणखीन एक धूम धडाका, आणखीन एक तडाका. नाव हितेश ठाकूर आहे, काम षटकार ठोकण्याचं करतोय. सिक्सर. 35 धाबा आणि पारितोषिक जे लावलं होतं राज देवळीकर यांच्याकडून 500 रुपये. सुरेशजी तांगडे साहेबांकडून 500. त्यानंतर शरदजी दुमाल साहेबांकडून 1000. सलग 3 षटकारा करता 2000 रुपये सध्या मानकरी ठरला. हितेश करता टाळ्या झाला पाहिजे. जबरदस्त बॅटिंग. अक्षय देवळीकर यांच्याकडून प्रत्येक षटकारा करता 200 म्हणजे 4 ठोकल्यात 800 रुपये आणखीन ऍड होतील. आकाश कोंडसकर यांच्याकडून प्रत्येक षटकारा करता 100 म्हणजे अजून 400 ऍड होतील. टोटल 3200 रुपये सध्या तरी ते पारितोषिक पाहायला मिळते. आणि हे 100 3300 रुपये म्हणजे नवी वर्षाची सुरुवात केली. आणि कानाई स्पोर्ट पाय बीची स्पर्धा कानाई माता चषकामध्ये सध्या तरी सर्वाधिक पैसे कमवणारा खेळाडू झालाय मिस्टर हितेश ठाकूर. म्हणजे यंदा पैशांचा वर्षाव हितेशच्या नावावर राहणार आहे. नवीन वर्षामध्ये पैशांचा पाऊस त्याच्या माध्यमातून तेवढ्याच धावांचा पाऊस देखील येतोय. 35 धावा. जसा आपण उल्लेख केला की 9 बॉल, त्या 9 बॉल मध्ये कमीत कमी 4-5 षटकार यायला हवे. तर लगेच हितेशने आपल्या माइंड मध्ये ठेवलं आणि 3 सलग षटकार ठोकले. हे 6 बॉल. या 6 बॉल मध्ये गोलंदाज विचार केले 6, 8, 10च्या आत अडवण्याचा आणि जास्तीत जास्त विकेट घेण्याचा. बॅटिंगवाला संघ विचार करतोय किमान 2 तरी षटकार यावेत 50 क्रॉस केल्या तर मागील मॅच पाहिलं चंद्रपाडा संघाने 50 जिंकून दिल्या नाहीत. या बॅटरचा जर पाहिला विचार एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल गेलाय. आता पाहूया जे रूल्स सरकार क्रिकेटमध्ये आहे. सरकारची जी स्पर्धा झाली तिथे देखील पाहिलं आपण. आकाश कोंडकर यांच्याकडून 100 रुपये प्रत्येक षटकाराला. स्ट्राईकला तोच जेल बॅट्समन अंपायर साईडला निघले. विशाल पटेल पण आम्ही गेलेलो मॅचला. पंच बॉल हातामध्ये असला तर बॅटर धावू शकतो का? येस. बाईच्या माध्यमातून 1 धाव. आकाश कोंडस्कर यांनी लावलाय षटकारासाठी पारितोषिक आणि देव दनादन हितेश ठाकूरच्या बॅट मध्ये येतोय. गगन चुंबी लॉंगेस्ट 6. काय जबरदस्त बॅटिंग. सलग 4 बॉल 4 वार 4 षटकार 42 धावा. 6 बॉल 6चा विक्रम होईल का? हा देखील इंटरेस्टिंग आहे. जबरदस्त बॅटिंग. हितेश पहिले 3 बॉल 3 रन. त्यानंतर 4थ्या बॉलवरती षटकार. पुन्हा डॉट आणि सलग 4 षटकार. कॅल्क्युलेशन त्याच्या माइंड मध्ये बसले आता हेच म्हणावं लागेल. टीमची धावसंख्या 42. हार्दिक भरपूर स्ट्रगल केलंय. एक VIP नंबर त्याच्या नावावर आलाय 01011010. म्हणजे 2 गाड्यांचा नंबर आलाय 0101 आणि 1010. अजून एकदा मात्र चेंडू हवेत आहे. फिल्डर आहे आणि इथे मात्र कॅच कॅरी केलाय मिस्टर हर्षने. जबरदस्त कॅच. 42 धावा. विकेट गेलाय. आणि जर पाहिलं तर हितेश ठाकूर 5 षटकार त्याच्या बॅट मधून आले 33 धावा. म्हणून हितेश करता टाळ्या झाल्या पाहिजे. संघ अडचणीमध्ये होता. अडचणीमधून जी धुवाधार बॅटिंग केली ना त्यासाठी ओळखला जातो हितेश ठाकूर. मालामाल झालाय. जबरदस्त बॅटिंग. त्याच्याकरता टाळ्या होत आहेत. आकाश कोंडस्कर यांच्या 1000 रुपये जमा आहेत विक्की रायकर कडे आणि ते पारितोषिक विक्की कडून तुम्ही घ्या. हितेश 42 धावा
3 बॉल. नवीन बॅटर आलाय A1 पवन. प्रत्येक षटकारासाठी 200 आहेत आकाश कोंडसकर यांच्याकडून आणि विक्की रायकरकडे ते जमा आहेत 1000. बॅचेज निशांक हा फिल्डर आपण बघतोय. निशांकने हा झेल टिपलाय. आणखीन एक विकेट डाऊन. विकेट साठी कोण लावले हरेश बंडू पाटील 100 रुपये. हॅट्रिक घेतली तर 500. एकदाच दे ना. कसं काय समजायचं नाही मला. तू ठेवून हॅट्रिक वरती आलाय आणि हॅट्रिक साठी देखील पारितोषिक आहे 500 रुपयाचं. हरेश बंडू पाटील प्रत्येक विकेटला 100 आणि हॅट्रिक साठी 500. हरेश बंडू पाटील यांच्याकडून ऑन अ हॅट्रिक चान्स. षटकारांची हॅट्रिक पाहिली, आता विकेटची हॅट्रिक होईल का? धावा 42. यश फुल टॉस बॉल. हॅट्रिकची संधी होती परंतु चेंडूला फेकून दिले सरळ सीमा पार. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर 6 6 धाब्याने धाव फलक 48. आता कुठेतरी श्वास घेतील कानाई पाये बीचे सर्व समर्थक सपोर्टर्स. होत असतं क्रिकेटमध्ये सुरुवातीला धावा कमी त्यानंतर धावा येत असतात. शेवटचा बॉल 48 धावा. आल्या आल्याच यशने स्वागत केलंय गोलंदाज स्वप्नीलचं. हो वेगाने खेळायचं होतं. आता मात्र रनआउटची संधी आणि रनआउटच्या माध्यमातूनच इथे विकेट सॅक्रिफाईस होईल. विकेट जाईल. टीमची धावसंख्या आहे 49 धावा जिंकायला. 48 झाल्यात. 49 म्हणजेच जो उल्लेख आपण केला होता की 9 बॉलमध्ये किती षटकार हव्यात, तर 9 बॉलमध्ये किमान 5 आलेले आहेत. म्हणजेच 50च्या आसपास 49चं टार्गेट. मागील मॅच मध्ये 50 धावा चेस झाल्या नाही. या मॅच मध्ये 49 धावा चेस होतील का हा प्रश्नचिन्ह आहे. जबरदस्त बॅटिंग हितेश ठाकूर. त्याच्या बॅट मधून टोटल 5 षटकार आले. 33 धावा त्यांनी केला आणि बाकी इतर बॅटर असा एकही फलंदाज दिसला नाही की प्रॉमिसिंग बॅटिंग त्याने केलंय. म्हणजे डबल डिजिट मध्ये तो बॅटर दिसला नाही. हा मॅच फार महत्वाचा. इथे जो जिंकेल ना तो 2 हात करेल श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाविरुद्ध. अभिजित देवळीकर साहेबांचं आगमन होतंय आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. 49चं टार्गेट सेट. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या आवाज ऐकूया. याच परिसरातील व्हॉइस ऑफ पाये गोड आवाज निशांतजी पाटील सरांचा. श्री कान्हाई माता चषक सामना भरलाय मानाचा. श्री कान्हाई माता चषक सामना भरलाय मानाचा. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहता 09 शिव प्रतिष्ठान एवन जोडी प्रेझेंट शूर मराठा कानाई स्पोर्ट पाये आयोजित श्री कान्हाई माता चषक 2026 चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरू असलेला सामना TR स्पोर्ट्स नागले आणि कान्हाई स्पोर्ट पाये बी या 2 संघामध्ये
आपल्याला सामना पाहायला मिळतो. प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती कानास्फोट पाये बी संघाने 48 धावा जोडल्या आणि 49 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवलेलं आहे TR स्पोर्ट्स नागले या संघाच्या विरोधात. चला त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाची सलामीची जोडी मैदानावरती येऊ द्या, जास्तीचा वेळ घेऊ नका. खऱ्या अर्थानं एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्री कान्हाई माता चषक 2026 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय आणि जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या डावामध्ये हितेश ठाकूर नावाचं वादळ मैदानावरती घोंगावत असताना आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 4 चेंडूवरती 4 षटकार हितेश ठाकूर यांच्या बॅटमधून आणि तब्बल 33 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु हार्दिक देवळीकर बॅटिंग करत असताना तब्बल 8 चेंडूचा त्याने सामना केला आणि त्याच्या बॅटमधून फक्त 4च धावा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. तब्बल 49 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानावरती TR स्पोर्ट्स नागले संघाची आपल्याला पाहायला मिळते. कोणी घेतली ना विकी रायकरने घेतले आकाश कोंडसकर प्रत्येक विकेटला 100 रुपये आकाश कोंडसकर अक्षयने गुगल पे केलं त्याला पैसे. 49 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. वैभव आणि एका बाजूला जर पाहिलं तर भावेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं यश पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सरनेम लिहू ना. वैभवचं सरनेम आहे पाटील. वैभव पाटील भावेश ठाकरे. हा बॉलिंग ट्रॅक वरती जर पाहिलं तर यश पाटील हा गोलंदाज पाहायला मिळतोय. शॉट फाईन लेगला प्रसाद देवळीकर 38 सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रसाद याने झेल टिपला ना तर शरदजी धुमाल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल, 500 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रसाद याने झेल टिपला तर शरदजी धुमाल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि विकी रायकर याने देखील झेल टिपला तर आकाश कोंडसकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. बस चला आता कॉमेंट्री करतो पारितोषिक. हॅलो हा बोल ना. हो यावेळेस जर पाहिला तर स्लॅश केलाय, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. मेने तारसी भक्ताला आई भवानी तुझा कृपेने तारसी भक्ताला आगाज महिमा तुझी माऊली वारी संकटाला आगाज महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी. थँक्यू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला वैभव यांच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता थोडेसे बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना वैभव यांच्या बॅटमधून पहिला चौकार या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 4 या आकड्यावरती. यश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर वेगवान चेंडू होता. बॅटचा फेस ओपन केला. पवन आहे शॉट थर्डला. फिल्डिंग चांगली आहे पवन याच्या माध्यमातून आणि ते जर पाहिलं तर फक्त 1च धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या आकड्यावरती. प्रत्येक विकेटसाठी काळ्यासोड पाय या 20 संघाला आकाश कोंडसकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि विकी रायकर याला झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आणि इथून जर पाहिलं ना तर चांगली कामगिरी कानास्पोर्ट पाये 20 संघाला करावी लागेल. या मॅच मध्ये 49 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. वैभव याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 धावा, 1 चौकार देखील आपण पाहिला. परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर पाहिलं ना तर भावेश ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. एक विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून भावेश यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. मोठे फटक्या खेळण्यासाठी तो जाणला देखील जातो आणि स्ट्रायकिंग एंडला तो आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती यश पाटील युवा गोलंदाज आणि या सध्याच्या घडीला जर पाहिलं तर कानास्पोर्ट पाये 20 संघासाठी त्याने खूप चांगली कामगिरी यंदाच्या हंगामामध्ये केलेली आहे. इथे जर पाहिलं तर थोडासा रनवे मध्ये अडथळा सुटाला सावरलं. रनअप चुकला. खऱ्या अर्थानं रनअप चुकला ना तर चेंडू चुकत असतो आणि इथे स्वतःला सावरलाय. अगदी थांबलाय गोलंदाज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती यश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर भावेशला तुम्ही पाहताय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे त्यामुळे पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 6 धावा. कानास्पोर्ट पाये संघ पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा बनवल्या होत्या. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आझादच्या विरोधात 12 धावा. तदनंतर मोनिशनं तब्बल 19 धावा खर्च केल्या. स्वप्नीलच्या विरोधात 13 धावा. परंतु या षटकामध्ये कमी धावा खर्चाव्या लागतील. बॅटची एज टेकन. भावेश ठाकरे इथे बाद होतोय. वेगवान चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आणि यष्टांच्या मागे विकी रायकरने कमालीचा झेल टिपलाय आणि ते पहिला धक्का TR स्पोर्ट्स नागले या टीमला बसलेला आहे. फलंदाज बाद.
जागल तुरात साळी आज गोंधळाला ये गोंधळ मनला भवानी गोंधळाला ये गोंधळ मनला भवानी गोंधळाला ये थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता वेगवान चेंडू होता, वेगावरती स्वार झाला होता गोलंदाज यश पाटील. पुल करण्याचा प्रयत्न इथे भावेशने केला, बॅटची एज आणि यष्टांच्या मागे कमालीचा झेल विकीने टिपलाय. आकाशने पारितोषिक लावलं होतं विकीसाठी आणि इथे पारितोषिक मिळवलंय असंच म्हणावं लागेल. जबरदस्त झेल पाहायला मिळाला, वेगवान चेंडू होता आणि यष्टांच्या मागे अशा प्रकारचा झेल घेणं कठीण असतं, परंतु विकीने सोपं करून दाखवलंय आणि कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नवीन फलंदाज निशांक पाटील मैदानावरती दाखल झाला, एक अष्टपैलू खेळाडू, एक महत्वाचा फलंदाज TR स्पोर्ट नागले संघासाठी. आणि खऱ्या अर्थानं खुल्या गटामध्ये देखील निशांक पाटील या खेळाडूला आपण अनेक ठिकाणी खेळताना पाहिला आणि तोच फलंदाज मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये इन ॲट पोझिशन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. आणि आज खऱ्या अर्थाने निशांकला या मॅच मध्ये चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करावी लागेल, परंतु यश पाटील जबरदस्त गोलंदाजी करतायत, या षटकामध्ये इम्प्रेस करतायत. राऊंड विकेट हो खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांवरती अगदी दबाव टाकला जातोय, पंचांचा स्पष्ट नकार. काय गोलंदाजी केले यशनं, जबरदस्त गोलंदाजी राहिली या पहिल्या षटकामध्ये, कारण वेगवान चेंडू होता, आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न निशांकने केला, अपयशी ठरले निशांक. या चेंडूवरती शांत राहिलेत. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती. पंचांच्या भूमिकेमध्ये चंदन देवळीकर सरांना तुम्ही पाहताय आणि तदनंतर समीरजी तांगडी. दोन्ही पंच जर पाहिलं तर अनुभवी पंच आणि या उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ख्याती देखील त्यांची आहे. हो इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, फिल्डर धावतात वेगाने आणि इथे झेल सुटलाय. हो हो सहज सोपा झेल होता, जजमेंट चुकला आणि इथे निशांक पाटीलचा झेल सुटलाय. महत्वाचा खेळाडू होता TR स्पोर्ट नागले संघासाठी आणि त्या ठिकाणी मिस्टेक केलेली आहे. इथे कॅच ड्रॉप झेल सुटलेला आहे आणि एकच धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावर. 2 धावा, माफ करा 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या निशांकने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 8 धावा धावफलकावरती. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. यश पाटील इम्प्रेस करतायत, काय जबरदस्त कमबॅक केलेला आहे, मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. राऊंड विकेट हो इथे खोलात टाकलाय, परंतु ऑन दी अप खेळलेत. हार्दिक आहे त्या ठिकाणी, इथे मिस्टेक होणार नाही. हार्दिकने टिपलाय झेल, संपलाय खेळ. आणखीन एक मोठा फलंदाज निशांक पाटील निघालाय परतीच्या प्रवासाला, फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता दिका स्पोर्ट्स वरती खरं तर ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला होता निशांकने. एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स कमी होतं, मिड ऑनला हार्दिक होता आणि हार्दिकनं फलंदाजी करत असताना अगदी निराश केलं होतं, परंतु झेल कंप्लीट केल्यानंतर त्याने अगदी सेलिब्रेशन जर पाहिलं तर त्याचं अगदी पाहायला मिळालं. चांगला झेल त्यांनी कंप्लीट केला. निशांक इथे बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती मनीष पाटील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष का मुनीष प्रसाद देवलीकर शॉर्ट फाइंडिंगला फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रसाद याने झेल टिपला ना तर शरदजी धुमार यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 पंकज तांगडी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. सूरजजी तांगडी यांना विनंती करतोय आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन विराज बनवा. आपलं हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं तो टॉस बॉक्स आहे. आपण प्लीज आमच्या व्यासपीठावरती या. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती कमी गतीने चेंडू टाकला, परंतु आडव्या बॅटनं या चेंडूवरती प्रहार केला. मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी, मिस्टेक झालेली आहे आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. गाडी घुंगराची आली
थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हा प्रकार होता, पूल केला होता मिड विकेटला. हितेश ठाकूर त्या ठिकाणी वेगाने चेंडू वरती आला, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू बाउन्स झाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना फलंदाज वैभव यांच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यावरती. 13 धावा. धावफलकावरती चांगली बॅटिंग वैभव पाटीलच्या माध्यमातून. कमी गतीने चेंडू टाकलाय पुन्हा एकदा. या चेंडूवरती मोठा फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6 वाला षटकार फलंदाज वैभव पाटीलच्या बॅटमधून. काय बॉलिंग करते थँक्यू. लूजनर डिलिव्हरी होती, खराब चेंडू होता. अगर दिशा से भटके तो पडेंगे फटके हेच सांगत असताना ठोकलाय या मॅच मध्ये वैभव पाटीलनं. आणखी एक मोठा फटका. इथे देखील हा प्रॅकर पूल केलाय आणि बॉल जातोय इनटू द गॅप सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार फलंदाज वैभव यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. माध्यमातून खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये यश आणि फक्त 8च धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावा येत आहेत. वैभव पाटील आक्रमक झालेत आणि जबरदस्त बॅटिंग वैभव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सलामीला आलेत आणि आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून जर पाहिलं तर 3 चौकार आणि 1 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. जबरदस्त बॅटिंग. येणारे 15 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये कानाई स्पोर्ट पाये बी संघाने अधिराज्य गाजवलं, परंतु या षटकामध्ये TR स्पोर्ट नागले संघ देखील कम बॅक करतोय. चांगली कामगिरी. हो, इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्या ठिकाणी सुनील रायकर. इथे मिस्टेक झालेली नाहीये. सुनीलने टिपलाय झेल आणि अखेर वैभव निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. वैभव पाटील हा सुद्धा पाठ. नवीन फलंदाज आझाद मैदानावरती दाखल होते, परंतु वैभव जबरदस्त बॅटिंग करत होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वैभवने केला आणि वैभव याचा तो फटका फसला. इथे महत्वाची विकेट. सुनीलनं जबरदस्त झेल पकडलाय खऱ्या अर्थानं आणि मोठा फलंदाज बाद वैभव इथे बाद झाला. बोल बोल. जबरदस्त झेल कंप्लीट केलेला आहे सुनीलने आणि सुनीलसाठी पारितोषिक अक्षय देवलीकर आणि आकाश कोंडसकर यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक. आडव्या बॅटिंग केल्याचा प्रयत्न. मिड विकेट विचार मध्ये चेंडूला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. हितेश ठाकूर चांगली बॅटिंग केलेली होती, परंतु फिल्डिंग देखील चांगली त्यांच्या माध्यमातून या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 1च धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 या आकड्यावरती. इथून जर पाहिलं ना 13 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. त्यामुळे हा चेंडू जर पाहिलं तर भरपूर इम्पॉर्टंट आहे कानाई स्पोर्ट पाये बी संघासाठी. या चेंडूवरती चांगली कामगिरी करावी लागेल. हो, यावेळेस देखील हा प्रकार होता पूल करण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा प्रॉमिसिंग हा फटका नाही आहे. मिड विकेटला हितेश आहे त्या ठिकाणी आणि इथे 2 धावा मिळतील. मनीषच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे 26 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 49 धावांचा पाठलाग करत असताना TR स्पोर्ट्स नागले या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 26 धावा. जबरदस्त कमबॅक या षटकामध्ये केलाय. नागले संघाने जबरदस्त कामगिरी केली. या उलट कानाई स्पोर्ट पाये संघ खेळत होता ना तेव्हा तो 2 षटकामध्ये 16 धावा धावफलकावरती आणि 3 विकेट गमावल्या होत्या, परंतु TR स्पोर्ट नागले संघाने तब्बल 26 धावा 2 षटकामध्ये कंप्लीट केलेले आहेत. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत 23 धावा. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. काय सामना रंगल्या. एका बाजूला TR स्पोर्ट नागले संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
सुरुवातीचे महत्वाचे फलंदाज लवकर बाद झालेत. वैभव पाटीलनं जबरदस्त कामगिरी केली, 19 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. भावेश ठाकरेंनी निराश केलं, सुरुवातीला तो बाद झाला. तदनंतर निशांक पाटील मैदानावरती दाखल झाला, त्याच्याही बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत, त्याने देखील भरपूर निराश केलं. परंतु मोनिश पाटील आणि आझाद वळवी या दोन फलंदाजांना चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल, कारण येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि यंदाच्या हंगामामध्ये सरकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना TR स्पोर्ट्स नागले या संघाला अजूनही विजय मिळालेला नाही आहे, म्हणून या संघासाठी देखील हा सामना भरपूर महत्वाचा आहे. आणि त्यामुळे इथून चांगली कामगिरी करावी लागेल, कारण येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हार्दिक देवलीकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना हार्दिकनं निराश केलंय, परंतु गोलंदाजी करत असताना त्याला इम्प्रेस करावं लागेल. हो, हा प्रकार होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, ऑन द राईट, समोर खेचलाय. वाह, काय फटका सजवलाय, अफलातून फटका. फलंदाज आज त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, ऑन द राईज काय फटका केलाय, हॅमर केलाय, समोर खेचलाय. अगदी हार्दिक सारख्या गोलंदाजाचा वेग तोडून समोर फटका खेचणं कठीण असतं, परंतु सोपं करून दाखवलंय. हो, फुलटॉस बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने, तिथे फिल्डर नाहीयेत, वॅकेट एरिया, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, आणखीन एक चौकार. फलंदाज आझाद यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊ द्या की मला बी जत्रेला येऊ द्या की. थँक्यू. जबरदस्त कामगिरी. आझाद वल्वीचं कौतुक करावं लागेल. मागील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने मोठा फटका पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 36 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा, फुलटॉस बॉल पुन्हा एकदा बिग हिट केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, हितेश, मिस्टेक होणार नाही. हितेशने जेल टिपलाय. आझाद बॅक टू द पेव्हिलियन. कानाई स्पोर्ट्स व शुरू मराठांनी पायेगावात सामना भरवलाय रे, पायेगावात सामना भरवलाय रे, पायेगावात सामना भरवलाय रे. हे प्रमोद देवलीकर प्रणय रायकरच्या जोड नाही एवढ जोडीला, 09 ची व प्रतिष्ठानाची साथ हैया शिकायला. श्री कानाई आता चषक. नवीन फलंदाज हर्ष पाटील मैदानावरती दाखल झालाय, परंतु आजचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॅटिंग या षटकामध्ये त्याने केलेली आहे. एक षटकार आणि एक चौकार देखील पाहायला मिळाला. अगदी वेगवान चेंडू होता आणि त्या चेंडूवरती मोठा फटका खेळत असताना षटकार देखील ऑन द राईज त्याच्या पद्धतीनं आपण पाहिला होता आझाद यांच्या बॅटमधून. आणि जबरदस्त उपयुक्त खेळी त्यांनी आपल्या संघासाठी साकारली आहे या मॅच मध्ये. परंतु हार्दिकला इथून कमबॅक करावं लागेल. येणारे 3 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकावे लागतील. येणारे 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी TR स्पोर्ट्स नागले या टीमला. गोलंदाज हार्दिक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. नव्यानेच तो देखील मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये. हो, खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे लेन थोडीशी मागे खेचली आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला हार्दिक यांच्या माध्यमातून. येणारे 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. आणि खऱ्या अर्थानं इथून जर पाहिलं ना तर गोलंदाजी करत असताना फलंदाजांवरती दबाव निर्माण करावा लागेल. प्रत्येक धावेसाठी फलंदाजांना संघर्ष करायला भाग देखील पाडावा लागेल. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. हो, यावेळी जर पाहिलं तर पूलचा फटका गॅप मध्ये केले, परंतु फिल्डर हितेश, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते हितेश यांच्या माध्यमातून. त्यामुळे या चेंडूवरती देखील फक्त एकच धाव. हितेशने भरपूर इम्प्रेस केलाय. खरं तर या सामन्यामध्ये त्याची फिल्डिंग चांगली राहिली, त्याची बॅटिंग चांगली राहिली, परंतु इथून गोलंदाजी जर पाहिली ना तर कानाई स्पोर्ट्स पायस संघाची मागील षटकामध्ये आणि या षटकामध्ये थोडीशी खराब राहिली आहे. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज हार्दिक पुन्हा एकदा. हो, यावेळी चेंडूला पूल केला, फटका फसलाय. त्या ठिकाणी यश पाटील येतोय, परंतु हितेश पोहोचलेत. हितेशनं कमालीचा झेल टिपलाय. आणखीन एक धक्का. फलंदाज हर्ष बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता
हा प्रॅकर होता आणि मोनिशांच्या बॅटमधून हा फटका आला होता आणि मनीषांचा हा फटका फसला होता आणि मिड विकेटला हितेश ठाकूर काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. कमालीचा झेल टिपलाय आणि मनीषला देखील इथे बाद केलाय. आणखीन एक धक्का. खरं तर जबरदस्त कमबॅक केलं या षटकामध्ये. मागील 3 चेंडूवरती हार्दिकनं इम्प्रेस केलं. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती त्यांनी 10 धावा खर्च केल्या, परंतु मागील 3 चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव त्यांनी खर्च केलेली आहे आणि मनीषला बाद केल्या. येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या 12 धावा. 6 चेंडू आणि 12 धावा. नवीन फलंदाज रोशन पाटील मैदानावरती दाखल झालेला आहे. बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर हितेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने हितेश याने या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे, परंतु इथून सामना जिंकायचा असेल ना तर येणाऱ्या 6 चेंडूवरती 12 धावा त्याला डिपेंड कराव्या लागतील. मैदानावरती रोशन पाटील रोसी हा फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे, परंतु स्ट्रायकिंग एंडला हर्ष हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. एका बाजूला TR स्पोर्ट नागले संघ मैदानावरती बॅटिंग करतोय आणि त्यांच्या विरोधात यजमान संघ अर्थातच कानाई स्पोर्ट पाय बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 हितेश ठाकूर. राऊंड विकेट ओव्हर द विकेट नाही आले, परंतु पहिला बॉल टाकत असताना चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हर्षानं थांबवलंय. हा चेंडू आलेला आहे डॉट. वा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अगदी शरीरापासून दूर ठेवला होता हर्षांच्या आणि खेळण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू आलेला आहे डॉट. विजय होईल ना, जिंकेल तेव्हा टच उडेल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न हर्षांनी जरूर केला, परंतु अपयशी ठरले. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो यावेळेस जर बॉलर बॅक ड्राईव्ह आणखीन एक चांगला चेंडू. वा जबरदस्त गोलंदाजी. सलग 2 चेंडूवरती इथे जर पाहिलं ना तर फलंदाज हर्षाला शांत ठेवलं या गोलंदाजानं. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 12 धावा. काय सामना रंगलाय. जबरदस्त कमबॅक कानाई स्पोर्ट पाये बी संघाने या मॅच मध्ये केलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. इथे खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक त्या ठिकाणी मिस्टेक करतोय. धाव घेण्याची संधी आहे आणि इथे चेंडूची फेकी केली आहे. इथे 2 धावा मिळतील. काय चाललंय मैदानावरती. जिथे 1 धाव देखील नव्हती ना तिथे 2 धावा मिळाल्या आणि फलंदाज धावबाच्या स्वरूपात इथे बाद झालेला आहे. खराब क्रिकेट विकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि ते 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली होती 39 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. खराब क्रिकेट विकी रायकर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चांगला चेंडू टाकला होता आणि तिथून जर पाहिलं ना तर यष्टीरक्षकाने मिस्टेक केली आणि तिथे 2 धावा मिळाल्या. मैदानावरती रोशन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय आणि रोशन याच्याकडे क्षमता आहे. तो मोठे फटके खेळू शकतो आणि येणारे 3 चेंडू आणि 10 धावा रोशनला बनवायच्या आहेत. कित्येक वर्ष झाले नागले संघासाठी रोशननं चांगली कामगिरी केलेली आहे आणि तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती. परंतु रोशन याने इथून हा सामना जिंकवला ना तर इथल्या मातीच्या कणाकणाला आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं नाव असेल रोशन पाटील. परंतु येणाऱ्या 3 चेंडूवरती त्याला 10 धावा बनवाव्या लागतील. परंतु हितेश ठाकूर काय जबरदस्त कामगिरी करतायत. जबरदस्त कामगिरी कारण या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये त्यांनी 2 धावा खर्च केलेल्या आहेत. षटकारासाठी मंदार मुकादम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मंदार यांच्याकडून असेल फलंदाजांसाठी षटकार मारले तर. सलग 2 षटकार मारले तर मंदार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक टीम नागलेला अर्थात रोशनला देखील. हितेश ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. इथे देखील चेंडू आलेला आहे डॉट. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. या सामन्याचं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलं हितेश ठाकूरनं. लाजवाब कामगिरी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हितेश. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. फटका फसलाय. प्रसाद देवलीकर त्या ठिकाणी आहे. कॅश ड्रॉप. मी तर म्हणे 500 रुपये सोडलेत. हातातून 500 रुपये सोडलेत असंच म्हणावं लागेल. आणि कानाई स्पोर्ट पाय संघाने हा सामना जिंकला ना तर आकाश कोंडस्कर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल टीम कानाई स्पोर्ट पाहिला. 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. निराश केलंय TR स्पोर्ट नागले संघाने.
असंच म्हणावं लागेल. अगदी सहज सोपा सामना होता टी आर स्पोर्ट नागले संघासाठी. हाडलक यज्ञेश खूप चांगला खेळ टी आर स्पोर्ट नागले संघाने केला. हाडलक निशांक जबरदस्त कामगिरी तुमच्या संघाने जरूर केली, परंतु बॅटिंग करत असताना अगदी सहज सोपं समीकरण होतं आपल्या संघासाठी आणि चांगली कामगिरी करता आलेली नाहीये टी आर स्पोर्ट नागले संघाला. तर अभिनंदन कान्हे स्पोर्ट पाये संघ, हाडलक, टी आर स्पोर्ट नागले. आपला देखील आभार आम्ही व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. तर हितेश ठाकूर आमच्या व्यासपीठावरती यायचे. हितेश ठाकूर हितेश ठाकूर आपण व्यासपीठावरती यायचंय. जबरदस्त कामगिरी आणि हितेश ठाकूर ठरलेले आहेत या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हिरो. जबरदस्त कामगिरी केली. वन मॅन आर्मी वन साइड हिरो या सामन्यामध्ये राहिलेला आहे हितेश ठाकूर. जबरदस्त कामगिरी, अष्टपैलू कामगिरी केली आणि तोच राहिलाय मॅन ऑफ द मॅच हिरो. आणि प्रसाद शिकारी आपण देखील संपर्क साधायचा. प्रसाद शिकारी माईक मध्ये काय जा ना फी घ्यायची असेल तर आता माईक मध्ये बोलावं सांगितलं तरी पण काय करताय फी आणि नागलीची. तर हितेश ठाकूर राहिलेले आहेत मॅन ऑफ द मॅच हिरो. सर्वप्रथम आपण शरदजी धुमाल यांच्या शुभ हस्ते आपण त्याला कॅश प्राइज देतो, 1000चं कॅश प्राइज. कारण सलग 3 चेंडूवरती 3 षटकारांसाठी शरद धुमाल यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज शरद धुमाल यांच्या शुभ हस्ते दिले जाते. तदनंतर सुरेश तांगडी यांच्या शुभ हस्ते देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. तदनंतर अक्षय देवळीकर यांनी देखील गुगल पे केलेले आहेत हितेश ठाकूरला. आकाश कोंडसकर यांचं पारितोषिक देखील दिलं जाईल. राज देवलीकर आपलं देखील पारितोषिक आपण या ठिकाणी वितरित करायचं आहे. तदनंतर तर राज देवलीकर यांच्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी कॅश प्राइज दिलं जात आहे. तदनंतर शशिकांत देवळीकर यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक हितेश ठाकूर आणि अक्षय देवळीकर यांच्या माध्यमातून गुगल पे केले गेले. वेल प्लेड हितेश ठाकूर आणि आकाश कोंडसकर यांच्याकडून देखील पारितोषिक. टी आर स्पोर्ट नागले संघाचा प्रतिनिधी आपण संपर्क साधा. यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय नरेशजी देवलीकर आणि सुरेशजी तांगडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. आकर्षक ट्रॉफी, तदनंतर आकाश कोंडसकर, तसेच अक्षय ठाकूर आणि हर्ष रायकर यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले थंड पे आणि वैभव मात्रे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आकर्षक ट्रॉफी आणि मंदार मुकादम यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं कलिंगड या ठिकाणी हितेश ठाकूर याला दिलं जाते. जबरदस्त कामगिरी केली. तर लगेच हितेश याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. जबरदस्त कामगिरी केली. चला दोन्ही संघाचे कॅप्टन यायचं टॉस करण्यासाठी. चंद्रपाल